लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी। फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा हप्ता वाटप झालं सुरू। पिवळे केशरी रेशन कार्ड धारकांना आज पैसे वाटप होणार। सोबतच 4 नवीन नियम सुद्धा या यादीमध्ये आलेले आहेत। आत्ताच बघत आहोत की आपण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आजपासून 1500 रुपये खात्यात जमा होणार। लाडक्या बहिणींचा जो 8वा हप्ता आहे तो आजच वाटप होणार आहे। परंतु जर आपण इथं बघितलं तर वित्त विभागाकडून 3490 कोटी हे आता वर्ग झालेले आहेत। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे त्या लाडक्या बहिणींना सर्वात प्रथम हे वाटप होणार असल्याची आत्ताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे। सोबतच आपण पाहत आहोत की 4 नवीन नियम सुद्धा आलेले आहेत। ते नियम सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ संपूर्ण पहा तरच तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती इथं मिळणार आहे। कारण एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची मोठी घोषणा झालेली आहे। 3500 कोटींची चेकवर सही झालेली आहे। आता येत्या 5 दिवसात हे जे काही पैसे आहेत ते येणार आहेत। परंतु आज जे पैसे आहेत ते आज कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे हे आपण पाहणार आहोत। पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। परंतु त्याच्यामध्ये नियम आलेले आहेत। ते 4 नियम आपण हे पाहणार आहोत। जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात तर तुम्हाला संपूर्ण माहिती ही नक्की मिळणार आहे आणि तुम्हाला कळणार सुद्धा आहे की तुम्हाला काय करायचं आहे जेणेकरून तुमच्या खात्यावरती आणि तुमच्या मोबाईलवरती लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा हप्ता येणार आहे। काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये येणार आहेत तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 12000 रुपये। बघा काय म्हणाले अदिती। मधून परत घेतलेला नाही, अशा पद्धतीचा कुठला निर्णय झालेला नाही। फक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये जे पात्र ठरत नाहीयेत त्यांना त्या महिन्यापासूनचा लाभ हा बंद करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ही पावलं उचललेली आहेत। असल्या प्रकारची कुठलीही स्क्रुटिनी न करता आम्ही असल्या प्रकारची मी आपल्याला त्या संदर्भातली माहिती ही मगाशी सुद्धा दिली की आम्ही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी करायला सुरुवात केली त्याही वेळेला 77,000 पेक्षा अधिक महिला या अपात्र झालेल्या होत्या। ऑगस्ट महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये केली त्याही वेळेला 1 लाखापेक्षा झाल्या होत्या। ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, ही काही निवडणुकीनंतर चालू केलेली नाही। आता आरटीओच्या माध्यमातून जशी स्क्रुटिनी करतायत कडक अशी त्या काळात न करता सरसकट लाभ दिले। त्या काळामध्ये दादा असतील, देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील हे सांगत होते की कुठलीही महिला त्यापासून वंचित राहणार नाही। प्रत्यक्षात आता मात्र सरकार स्क्रुटिनी आणि जास्तीत जास्त महिला मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत। या आधी सुद्धा 2-2.5 लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत। पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही। आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्क्रुटिनी चालू केली आहे। ऑक्टोबरमध्ये पण झालेली आहे, डिसेंबरमध्ये पण झाली। पहा आत्ताच आपण बघितलेलं आहे की आदित्य तटकरे मॅडम बोललेले आहेत। परंतु आत्ताच एक मोठी मीटिंग झाली आहे वरिष्ठ नेत्यांसोबत। आदित्य तटकरे मॅडमची मीटिंग झालेली आहे। त्याच्यामध्ये असंच सांगण्यात आलेलं आहे की ज्यांचं पिवळं आणि केशरी रेशन कार्ड आहे अशा लाडक्या बहिणींना आज रात्री उशिरापर्यंत मेसेज येण्याची शक्यता आहे। शक्यतो 9 वाजेपर्यंत आज लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा जो काही फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे हा पडण्याची दाट शक्यता आहे। कारण इथं जर आपण बघितलं तर इथं मोठ्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे आणि आता उशीर फार झालेला आहे। आता कोणताही उशीर न करता लाडक्या बहिणींचे जे काही पैसे आहे ते फटाफट देण्याचे निर्देश इथं आता उपमुख्यमंत्री सोबत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हे आता दिलेलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये एक आनंदाचं आणि उत्साहाचं इथं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण अखेर तो दिवस आता उजळलेला आहे आणि लाडक्या बहिणींना यासोबतच आपण जर बघितलं तर खूप आनंदाची आणि गोड बातमी म्हणजे आता लाडक्या बहिणींना होळीच्या सणाला वाढणार आहे गोडी आणि त्यांना आता एक पैठणी साडी सुद्धा वाटप होणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींना आनंदाचा शिधा सुद्धा वाटप होत आहे। 1500 रुपये तर मिळणारच आहे। परंतु काही लाडक्या बहिणींना इथं जर आपण बघितलं ज्यांच्याकडे पिवळं आणि केशरी रेशन कार्ड धारक आहे या लाडक्या बहिणींना साडी वाटप आणि आनंदाचा शिधा हा मिळणार आहे। हे लक्षात घ्यायचं आहे। 8व्या हप्त्याचं वाटप सुरू आहे। परंतु यात नवीन नियम आलेले आहेत। काही लाडक्या बहिणींना मी तुम्हाला जसं सांगितलं 3000 रुपये मिळणार आहेत तर काही लाडक्या बहिणींना 12000 रुपये इथं मिळणार आहेत। परंतु मी आता जे सांगतोय ते करत तरच, कारण तुम्हाला काही महत्त्वाचे नियम आलेले आहेत। मी ते तुम्हाला समजावून सांगतोय म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे नेमकं हे समजून जाईल। बघा तुम्हाला सगळं माहीत असणं खूप गरजेचं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे। आत्ताच आपण पाहिलं की लाडक्या बहिणींसाठी आदित्य तटकरे मॅडम यांनी एक कॉन्फरन्स घेऊन तिथं माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की आम्ही कुठलाही नवीन नियम नाही काढत। परंतु आपण जर बघितलं तर तिथं 3 नवीन नियम आलेले आहेत।
ते म्हणजे कोणते, तर दरवर्षी KYC केले जाणार. हा कुठेही नियम नव्हता पहिला. आपण जर बघितलं दरवर्षी KYC केले जाणार, दरवर्षी लाडकी बहीण हयात आहे की नाही हे चेक केलं जाणार. RTO कडून दरवर्षी तुमची इन्क्वायरी केली जाणार की कोणत्या लाडक्या बहिणीने नवीन गाडी घेतली आहे का, काय आहे का. रेशन कार्ड जे काही खातं आहे तिकडून विभागाकडून तुमचं चेक केलं जाईल की तुम्ही रेशन कार्डमध्ये तुमचं नाव आहे की नाही. हे सगळं क्रॉस व्हेरिफिकेशन हे अजूनही केलं जाणार आहे. आता तुम्ही म्हणाल कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, ते जिल्हेसुद्धा मी तुम्हाला सांगतोय. बघा हे जिल्हे जर आपण बघितले तर आता आपल्या सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला जर पाहायला मिळालं तर धुळे, अमरावती, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, सोलापूर, लातूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे. यावेळेस थोडासा जे काही महत्त्वाचे जिल्हे आहेत या जिल्ह्यांना थोडासा लवकर पैसे देण्याचं काम इथं सरकार करत आहे. जे आर्थिकदृष्ट्या खूपच ज्या लाडक्या बहिणी आहेत गरजू, त्या लाडक्या बहिणींच्या त्या जिल्ह्यात सगळ्यात सर्वप्रथम हे वाटप केलं जाणार आहे. आणि हा निर्णय मला वाटतं खूप चांगला आहे, कारण ज्या गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांना सगळ्यात प्रथम हे पैसे मिळाले पाहिजेत. तर किती रुपये मिळणार आहेत या महिन्यात, तरी 1,500 रुपयेच हे मिळणार आहेत. आणि 1,500 रुपयाचा चेक हा बँकेत हा गेलेला आहे. आता तुम्ही म्हणाल कोणत्या लाडक्या बहिणी आहेत, आज बघा 60 ते 70 लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांच्या खात्यावरती आज आपल्याला पैसे पाहायला मिळणार आहेत. 60 ते 70 लाखांचा आकडा आहे. आता तुमचं नाव यादीत आहे की नाही, कसं करायचं चेक सांगतो. पहिली गोष्ट, तुम्ही सगळ्या नियमांमध्ये बसत आहात का हे तुम्ही पहिलं कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. दुसरी गोष्ट, तुमचं आधार कार्ड आणि तुमची बँक हे अपडेट आहे का, म्हणजे आधार कार्डला तुमची बँक लिंक आहे का हे एक सांगा. तिसरं म्हणजे तुमचं रेशन कार्ड अपडेट आहे का, म्हणजे गेल्या आठवड्यात तुम्ही रेशन कार्डची KYC केलेली आहे का, असेल तरच तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारचे मेसेज तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. आता ज्या लाडक्या बहिणींचं KYC राहिलेले आहे, ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्ड अपडेट राहिलेलं आहे, ज्या लाडक्या बहिणींचं काही तिथं चुका राहिलेला आहे, त्या सगळ्या केल्यानंतरच तुमच्या मोबाईलवरती हे जे काही मेसेज आहेत ते मेसेज येणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे. त्यासाठी तुम्हाला हे 3 महत्त्वाचं काम करणं खूप गरजेचं आहे. सोबतच तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतोय, ती म्हणजे लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे इथं वाटप होणार आहेत. त्याचा सुद्धा सेपरेट मोबाईल लाडक्या बहिणींच्या मोबाईलवरती येणार आहे. त्यासाठी तुम्हाला जे काही गॅस आहे, तुमचा जो गॅस कनेक्शन आहे ते महिलेच्या नावावर असणं खूप गरजेचं आहे. अजूनसुद्धा जर आपण बघितलं तर 60 ते 70% लाडक्या बहिणींचे जे गॅस कनेक्शन आहे ते अजूनही पुरुषाच्या नावावर असल्या कारणानं तिथं सरकारला तुमच्या खात्यावरती पैसे टाकता येत नाहीत. कारण नियमच असा आहे, GRच असा निघाला होता की महिलेच्या नावावरच गॅस कनेक्शन असलं पाहिजे. दुसरं म्हणजे काय, तर तुमची KYC सुद्धा असणं गरजेचं आहे. गॅसची KYC करून घ्यावी लागेल. आता तुम्हाला हे तर ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुमची बँक कोणती आहे तुम्ही सांगा. आता मी तुम्हाला सांगतो कोणत्या खात्यात पैसे येणार. बघा पोस्टाच्या खात्यात पैसे येणार आहेत. त्यानंतर आपण जर बघितलं तर जे काही वाटप आहे ते आधी पिवळ्या आणि केश रेशन कार्ड जे धारक आहेत त्यांना होणार आहेत. त्याच्यामध्ये SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या बँकेंना प्राधान्य आधी देण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगायचं आहे की पहिलं तर तुमच्याकडे पिवळं आणि केश रेशन कार्ड आहे का, आणि तुमचं बँकेचं खातं कोणतं आहे. ज्यांचं पिवळं आणि केश रेशन कार्ड असेल त्यांना सर्वप्रथम पैसे मिळतील. आणि ज्यांची बँक पोस्टाचं खातं SBI, बँक ऑफ महाराष्ट्र अशा ज्या बँक आहेत त्या बँकेमध्ये सर्वात प्रथम हे पैसे जे आहेत ते पडणार आहेत. आणि लक्षात घ्या, आजपासून पुढे हे जे काही वाटप आहे ते टप्प्याटप्प्यानं होणार आहे. टप्प्याटप्प्यानं म्हणजे काय, आता आज जरी 60 लाख लाडक्या बहिणींना पैसे जायचे असतील तरी पहिल्या टप्प्यात 10 लाख, दुसऱ्या टप्प्यात 10 लाख, दुसऱ्या टप्प्यात 20 लाख असे मिळून दिवसभर हे ट्रान्झॅक्शन्स हे चालत असतात. तर आपला असा अंदाज आहे की आज उशिरापर्यंत रात्री 9 वाजेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पहिला टप्पा तरी पडता कामा पाहिजे. कारण काय होतं आहे, आपण जर आता बघितलं, आज जर आपण बघितलं तर 2 ते 3 दिवस महिन्याचं एंड होऊन जाईल आणि त्यानंतरच आपला हा जो महिना आहे तो संपत आहे. त्यानंतर त्यांना गॅसचे सुद्धा पैसे वाटप करायचे आहेत. तर आपला असा अंदाज आहे की आज रात्री 9 वाजेपर्यंत तरी वाटप हे केले जाणार आहे. त्यामुळं सर्वांनी आपले मोबाईल चेक करत राहा, आपले जे ट्रान्झॅक्शन आहे ते चेक करत राहा. आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.